हाय फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मोत्यांची लोटस महिरप कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही लोटस महिरप दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच बनवायला खूप सोपी आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। महिरप बनवण्यासाठी मी इथे 6 नंबरचे मोती वापरलेले आहेत। तुम्ही 5 नंबर मोत्यांमध्येही बनवू शकता। 5 नंबर मोत्यांमधली खूप सुंदर दिसते, पण इथे मी थोडी मोठी साईज घेतली आहे मण्यांची। तर मी इथे हिरवा, पांढरा आणि गुलाबी असे 3 कलरचे मोती घेतलेले आहेत आणि हे 6 नंबरचे मोती आहेत। 6 नंबर मोत्यासाठी आपण 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे। धागा कट करण्यासाठी कात्री आणि सुई एवढ्या साहित्यामध्ये आपण महिरप तयार करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। महिरप बनवायला सुरुवात करताना आपण नेहमीप्रमाणे इथे धागा कट करून घेऊन एका धाग्याच्या टोकाला सुई ओवून घेतलेली आहे आणि धाग्याच्या दुसऱ्या टोकाला आपण अशा 4 ते 5 गाठ बांधून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आपल्याला इथे हिरवे 16 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हे 16 मोती ओवल्यानंतर आपल्याला हा जो गाठीच्या तिथून पहिला मोती आहे तर तिथून 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 मोती घ्यायचे आहेत आणि हा जो 7वा मोती आहे तिथून आपल्याला सुई खालच्या दिशेनं काढून घ्यायची आहे। असं आकार तयार झाला पाहिजे। त्यानंतर धाग्यामध्ये आपल्याला 2 हिरवे, 1 पांढरा आणि 2 हिरवे असे 5च मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो गाठीच्या इथला पहिला मोती आहे तिथून परत सुई आपल्याला खाली काढून घ्यायची आहे। धागा घट्ट ओढा म्हणजे महिरप घट्ट बसते। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 हिरवे आणि 3 पांढरे असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत। आधी 2 हिरवे आणि मग 3 पांढरे असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे त्यातून आपल्याला खालच्या दिशेनं सुई काढून घ्यायची आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आपण इथे घालताना 2 हिरवे आणि 3 पांढरे घातले। आता आपल्याला 3 पांढरे आणि 2 हिरवे असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो कॉर्नरचा मोती आहे जो मधला तो सोडून 1 2 आणि 3 हा पुढचा जो 3 नंबरचा मोती आहे त्यातून आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 5 हिरवे आणि 3 पांढरे अशा 8 मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मोती आहे पहिला तिथून आपल्याला सुई वरच्या दिशेनं काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले हे पान तयार होत आहे। आता आपल्याला 2 गुलाबी, 1 पांढरा आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मोती आहे हे 2 हिरवे सोडून द्यायचे आणि हा जो पांढरा मोती आहे तिथून आपल्याला सुई वरच्या दिशेनं काढून घ्यायची आहे। धागा घट्ट ओढा म्हणजे आपल्या महिरपला आकारही घट्ट येतो। धाग्यामध्ये आपल्याला 5 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि जो हा सिंगल पांढरा मोती आहे मधला तिथून आपल्याला सुई खालच्या दिशेनं काढून घ्यायची आहे। आता आपल्याला 3 पांढरे आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मोती आहे तिथून आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे कमळाची पहिली पाकळी बनवायची आहे। त्यासाठी आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती घालून घेणार आहोत। 4 पांढरे मोती घातल्यानंतर हा जो मोती आहे पहिला पांढरा तो काढून खालचे जे 3 मोती आहेत त्यातला पण हा फक्त दुसरा मोती यातून आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे म्हणजे आपला हा पाकळीचा आकार तयार होतो आणि धागा घट्ट ओढायचा म्हणजे हा आकार व्यवस्थित घट्ट बसतो। आता इथे आपल्याला 6 पांढरे मोती घालून घ्यायचे आहे। आपण इथे 6 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हे 2 गुलाबी सोडून हा जो पहिला पांढरा मोती आहे तिथून आपल्याला सुई वरच्या दिशेने घेऊन जायचे आहे। या पद्धतीने आपल्याकडे एक पाकळी तयार झालेली आहे। अजून आपल्याला अशा 2 पाकळ्या बनवायच्या आहेत, पण आता आपण ही पहिली पाकळी तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी, 1 पांढरा आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे आहेत। हा जो पांढरा मोती आहे मधला तो सोडून द्यायचा। 1 2 आणि 3 हा जो तिसरा पांढरा मोती आहे तिथून आपल्याला सुई वरच्या दिशेनं काढून घ्यायची आहे। धागा घट्ट ओढत चला
म्हणून हा आकार व्यवस्थित दिसतो. आता आपल्याला पुढची स्टेप करण्यासाठी 5 पांढरे मोती लागणार आहेत. ते आपण घालून घेतले आणि हा जो पांढरा मोती आहे मधला, तिथून आपल्याला धागा खालच्या दिशेनं काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला 3 पांढरे आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे. हा कॉर्नरचा मोती, हे जे 2 गुलाबी आणि हा पांढरा जो मोती दिसतोय तो सोडून द्यायचा. 1, 2 आणि 3 हे जे तिसरा मोती आहे तिथून सुई आपल्याला खालच्या दिशेनं काढून घ्यायची आहे. आणि इथे आता आपल्याला दुसरी पाकळी करायची आहे, म्हणून आपण धाग्यामध्ये 4 पांढऱ्या कलरचे मोती घेणार आहोत. आपण इथे 4 मोती घेतले. जसे हा पाकळीला केलं, हा पहिला मोती सोडून द्यायचा आणि हा जो दुसरा मोती आहे त्यातून एकाच मोत्यातून सुई खालच्या दिशेनं काढून घ्यायची. सुई ओढताना धागा घट्ट ओढा. आपली ही आता दुसऱ्या पाकळीला इथे सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला 3 पांढरे आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे. हे 2 गुलाबी जे आहेत ते सोडून हा जो पहिला पांढरा मोती आहे तिथून आपल्याला सुई वरच्या दिशेनं सरकवायची आहे. आता खाली आपल्याला इथे 5 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा कॉर्नरचा मोती सोडून द्यायचा. 1, 2 आणि 3 तिसऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेनं सरकवून घ्यायची. आता आपण तिसऱ्या पाकळीला सुरुवात करत आहोत. त्यासाठी आपल्याला इथे 3 पांढरे आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे. ज्या मण्यातून धागा बाहेर आलाय आपला तो सोडून द्यायचा. 1, 2 आणि 3 जे तिसरा मोती आहे तिथून आपण सुई खाली काढून घेणार आहोत. आता धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी आणि 3 पांढरे असे मोती घालून घ्यायचे आहेत. 2 गुलाबी आणि 3 पांढरे असे 5 मोती घ्यायचे. हे 2 गुलाबी सोडून द्यायचे आणि जो पांढरा मोती आहे त्यातून धागा खाली काढून घ्यायचा. आता आपल्याला तिसरी पाकळी करायची आहे, त्याच्यामुळे 1, 2 अशा 2 पाकळ्या बनवल्या. आता तिसरी बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे 4 पांढऱ्या कलरचे मोती लागणार. आपण इथे 4 मोती घालून घेतले. जसे ह्या 2 पाकळ्यांना केलं, एक मोती सोडून द्यायचा आणि दुसऱ्या एकाच मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि धागा घट्ट ओढायचा, म्हणजे पाकळी एकदम घट्ट बसून जाते. आता नंतर आपल्याला 3 पांढरे आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे आणि हा जो पांढरा मोती आहे पहिला, म्हणजे हे 2 गुलाबी सोडून त्याच्या अगोदरचा हा जो पांढरा मोती आहे त्यातून सुई वर काढून घ्यायची. आपल्याला पुढची सुरुवात करताना 5 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि हे 2 गुलाबी सोडून हा एक पांढरा आहे त्यातून धागा वर काढून घ्यायचा. आता आपल्या 3 पाकळ्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत. आता शेवटची एकच लाईन आपल्याला इथे करायची आहे. ती कशी करायची ते सांगते. पांढरे आणि 2 गुलाबी असे 5 मोती घालून घ्यायचे. ज्या मण्यातून धागा बाहेर आलाय तो मोती सोडून द्यायचा. 1, 2 आणि 3 हा जो तिसरा मोती आहे त्यातून सुई खालच्या दिशेनं काढून घ्यायची. आता धाग्यामध्ये 2 गुलाबी आणि 3 पांढरे असे 5 मोती घालून घ्यायचे आणि हे 2 गुलाबी सोडून हा जो तिसरा पांढरा मोती आहे त्यातून सुई वरती काढून घ्यायची. त्याला हिरवे घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मोती आहे 2 गुलाबीच्या आधीचा त्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेनं काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला खाली 5 पांढरे मोती घालून घ्यायचे. 5 पांढरे मोती आपण इथे घालून घेतलेले आहेत आणि हा जो पहिला पांढरा मोती दिसतोय 2 गुलाबीच्या नंतरचा पहिला, त्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे. आता इथे आपलं पूर्ण एक कमळ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता जसं आपण इथं केलं तसं आपल्याला इथे तयारमध्ये आपण आता 5 हिरवे मोती घालून घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे ज्या मण्यातून आपला धागा बाहेर आला तो मणी सोडून द्यायचा. 1, 2 आणि 3 हा जो तिसरा मोती आहे त्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेनं बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत धाग्यामध्ये आपल्याला 5च हिरवेच मोती घालून घ्यायचे आहेत. 5 हिरवे मोती आपण इथे घालून घेतलेले आहेत आणि 1, 2 आणि हा 3
हा जो तिसरा हिरवा मोती आहे पण आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता आपण इथे 7 हिरवे मोती घालून घ्यायचे आहे। हिरव्याचे मोती घातले, ज्या मण्यातून धागा बाहेर आलाय तो सोडून द्यायचा। 1 2 आणि 3 त्याच्या खालचे 3 मोत्यात तिसरा मोत्यातून आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे 2 हिरवा, 1 पांढरा आणि 2 हिरवा अशा 5 मोती घ्यायचे आहेत। 2 हिरवे, 1 पांढरा, 5 मोती घ्यायचे आहेत आणि हा जो तिसरा मोती आहे त्यातून सुई वरच्या दिशेनं काढून घ्यायची आहे। आपल्या इथे एक कमळ तयार आहे। आता कमळाचा आकार असंच तयार होणार पूर्ण। तर इथून सुरुवात करायची आहे। जसं स्टार्टिंगला इथे घातलं 2 हिरवे, 1 पांढरा आणि 2 हिरवे, मग हे कमळ तयार केलं, तसं आपल्याला इथून पुढे एक कमळ तयार करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण आपले कमळ तयार होतील आणि लास्टला फक्त जसं आपण इथे प्लेन हिरवं ठेवलं तसंच आपल्याला इथेही प्लेनच हिरवं ठेवायचं आहे। पण महिरप पूर्ण झाल्यानंतर लास्टच्या घालताना आपल्याला तेव्हा हा पांढरा मोती स्किप करायचा आहे आणि ह्याच्या जागी हिरवा मोती घ्यायचा आहे। म्हणजे ही महिरप जशी इथे आहे तशी आपली लास्टला पूर्ण होईल। आपली इथे महिरप पूर्ण झालेली आहे आणि जसं मी सांगितलं होतं की साईडला आपल्याला एक पांढरा मोती जो तो स्किप करून आपल्याला लास्टला करायचा आहे। स्टार्टिंगला होतं तसं पण केलेलं आहे आपण। तर आपली ही महिरप तयार झालेली आहे काहींना पण हवी असते किंवा ज्याच्या त्याच्या ताटाच्या अनुसार तयार करतात। 5 नंबर मोत्यांमध्ये केली ती ही खूप सुंदर दिसते आणि ही 6 नंबर मोत्यातली ही छान दिसते। तर ही महिरप आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।